नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर नवोदय विद्यालयांसाठी 5वीच्या वर्गात घेतले जाणाऱ्या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम सिरीयल चालू केलेला आहे, यामध्ये आपण संख्या व संख्या प्रकार पाहत आहोत. तरी तत्पूर्वी आपण आपल्या मित्रांना आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्यायची सांगा आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला तर पुढील आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत. त्यातील पुढील प्रश्न पाहत आहोत. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर आता बघा, प्रश्नात असं विचारलं आहे की शतकस्थानी असली पाहिजे. तर प्रत्येक अंकामध्ये शतकस्थानी 7 आहेत. त्याच्यानंतरचा काय सांगितलं आहे, तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या. तर आता 5 अंकी संख्या पूर्ण 5 अंकी संख्याच आहेत. पहा, 5 अंकी आहे. पर्याय क्रमांक 1 5 अंकी आहे. पर्याय क्रमांक 2 5 अंकी आहे. पर्याय क्रमांक 3 पण 5 अंकी आहे. पर्याय क्रमांक 4 पण 5 अंकी आहे. आणि प्रत्येकमध्ये 7 हा शतकस्थानी आहे. एकक, दशक आणि शतक. शतकस्थानी 7 आहे. तर तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या, सर्वात मोठी म्हणते. तर आता बघा, मोठी म्हणल्यानंतर पहा, पहिला आहे 12,789. दुसरा आहे 19,782. तिसरा आहे 18,792. तर चौथा आहे 19,728. तर सर्वात मोठी आहे बी ही आहे 19,782. तर पर्याय क्रमांक बी ही सर्वात मोठी संख्या आणि शतकस्थानी 7 असणारी संख्या आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता, म्हणजे पुनरावृत्ती एकापेक्षा जास्त वेळेस त्याचा वापर न करता बनलेली 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे. म्हणजे मोठ्यात मोठी जी संख्या बनन ह्या अंकापासून 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकापासून मोठ्यात मोठी जी संख्या बनेन त्यामधून लहानात लहान बनणारी संख्या मायनस केल्यानंतर जे उत्तर येतं आहे ते किती, असा प्रश्न केलेला आहे. तर चला तर आपण मोठ्यात मोठी संख्या कोणती बनते ती पाहूया. मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी सर्वात मोठा अंक सुरुवातीला घ्यावा. तर पहा 9. त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने संख्या लिहिल्यास आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळते. तर 9 नंतर 7, 6, 3, 0 ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता पाहूया लहानात लहान कोणती संख्या बनते ह्यापासून. तर 0 सोडता जी संख्या सर्वात लहान असेल त्या संख्येचा वापर सर्वात आधी म्हणजे सुरुवातीला घ्यावी. तर 3 ही सर्वात लहान आहे 0 नंतर. तर त्यानंतर 0, त्यानंतर 6, 7 आणि 9 लहान संख्येला त्यांना चढत्या क्रमाने संख्या लिहायच्या असतात. तर मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्या असतात. तर पहा उत्तर काय येते, यांची वजाबाकी किती येते पहा. 0 मधून 9 गेले म्हणजे 0 मधून 9 जात नाहीत म्हणून आपण 1 घेतला, 10 झाले. इथं 1 घेतला, 10 झाले. 10तून 9 गेले, खाली राहिला 1, बरोबर. त्याच्यानंतर हा घेतलेला 1 इथं ॲड केला 7 मध्ये, 7 आणि 1 8. 13 मधून 8 गेले, खाली राहिले 5. तो 13च्या ठिकाणी घेतलेला 1 6 मध्ये ॲड केला, 6च्या जागेवर 7 झाले. 6 मधून 7 गेले, खाली राहिले जात नाहीत, त्यामुळं आपण 6चा 16 केला 1 घेऊन. तर 16 मधून 7 गेले, खाली राहिले 9. त्याच्यानंतर तो 1 घेतलेला 0 मध्ये ॲड केल्यानंतर 1 झाला. तर 7 मधून 1 गेला, खाली राहिले
6 आणि 9मधून 3 गेले खाली राहिले 6. तर दोन्हीतला फरक पहा. 66,951. 66,951. पर्याय क्रमांक पहा कोणता आहे? 51. 66,951. पर्याय क्रमांक सी. बरोबर, पर्याय क्रमांक सी. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा. 135 आणि 153 या संख्यामधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. म्हणजे 135 आणि 153 या संख्येमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये फरक आहे. तर आता पहा 135 मध्ये 3 ची स्थानिक किंमत 30 आहे. 30. तर 153 मध्ये एकक स्थानी 3 असल्यामुळे त्याची किंमत 3 आहे. तर दोन्हीमधील फरक पहा. दोन्हीमधील फरक आहे 27. दोन्हीचा फरक केल्यानंतर 135 मध्ये 3 हे दशक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत 30 आहे आणि 153 मध्ये 3 हे एकक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत 3 आहे. दोन्हीमधील फरक कितीचा आहे? तर 27चा. पर्याय क्रमांक सी. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. चौथा प्रश्न. 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? तर पहा 27,307 या संख्येमध्ये 7च्या स्थानिक किमतीमध्ये कितीचा फरक आहे? तर पहा 27,307 मध्ये एकक स्थानी असलेला 7 आणि 1000 स्थानी असलेला 7 यामध्ये फरक पहा. पहिला जो 7 आहे एकक स्थानी त्याची किंमत आहे 7. तर दुसरा जो 7 आहे त्याची किंमत आहे 7,000. तर 7,000 - 7 बरोबर किती होते पहा. 7,000 - 7 बरोबर 6,993. 6,993 हे आपलं उत्तर आहे. मग पर्याय कोणता? 6,993 म्हणल्यानंतर पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पहा. पाचवा प्रश्न. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज. चला आपण विषम संख्या लिहूया. पहिली विषम संख्या आहे 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 आणि 19. किती संख्या झाल्या पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पहिल्या 10 विषम संख्यांची नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज विचारली. तर पहा यांची बेरीज किती होती पहा. 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 11 36, 36 आणि 13 49, 49 आणि 15 64, 64 आणि 17 81 आणि 81 आणि 19 100. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती आहे? 100 आहे. पहा विषम संख्या 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 ह्या 10 पहिल्या नैसर्गिक विषम संख्या आहेत. त्यांची बेरीज ही 100 येते. करून पहा. त्याच्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 6वा. जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए - बी आणि बी - ए
यांच्या किमती आहेत. प्रश्न असा केला आहे, आधीची संख्या म्हणल्यानंतर पहा, आपण पाहिलेले आहे की लगतची मागची संख्या आणि लगतची पुढची संख्या. लगतची पुढची संख्या म्हणल्यानंतर दिलेल्या संख्येनंतर लगेच येणाऱ्या पुढच्या संख्येस लगतची पुढची संख्या असे म्हणतात. तर लगतची मागची संख्या म्हणजे दिलेल्या संख्येतून -1 केल्यानंतर येणारी संख्या म्हणजे लगतची मागची संख्या. तर दिलेल्या संख्येमध्ये प्लस म्हणजे +1 केल्यानंतर येणारी संख्या म्हणजे पुढची संख्या, लगतची पुढची संख्या. तर चला पाहूया, उदाहरण घेऊन पाहूया. समजा आपण A बरोबर 10 घेतले आणि B बरोबर किती असा जर प्रश्न केला, तर A + 1 बरोबर B, म्हणजे B ही लगतची पुढची संख्या. पहा, याची किंमत मांडा. 10 + 1 बरोबर 11. B किती आहे? 11 आहे. तर A बरोबर 10 आणि B बरोबर 11. तर प्रश्नामध्ये असं दिलं आहे, A - B बरोबर किती व B - A बरोबर किती. तर पहा, A - B बरोबर किती येते? A - B बरोबर 10 - 11 बरोबर -1. तर B - A बरोबर किती? तर 11 - 10 बरोबर 1 + 1 येते, तर 1. म्हणजे आपण इथं किमती गृहीत धरलेल्या आहेत. A बरोबर 10 धरलेलं आहे, तर B बरोबर 11 होते. याची जर किंमत गृहीत धरली, तर त्यामध्ये +1 केल्यानंतर B ही पुढची संख्या मिळते, किंवा Bची किंमत धरल्यानंतर त्यामधून -1 केल्यानंतर आपल्याला Aची किंमत मिळते. अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे. A - B बरोबर -1, तर B - A बरोबर +1, म्हणजे पर्याय क्रमांक A बरोबर. -1 आणि +1. तर पुढचा प्रश्न पाहूया. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. 70 आणि 80 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. 70 आणि 80 मध्ये पूर्वी दिलेल्या तक्त्याप्रमाणे पहा, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्यांचे तक्ते पाहिलेले आहेत. तर यामध्ये आपण 70 आणि 80 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत याविषयी माहिती पाहिलेली आहे. तर त्या तक्त्याप्रमाणे आपण पाहूया आता कोणकोणत्या संख्या आहेत. 70 पासून 80 पर्यंत आपल्याला 71, 73 आणि 79 या संख्या मिळतात. यांची बेरीज पहा, बेरीज किती येते? 1 आणि 4, 1 आणि 3 4, आणि 4 आणि 9 किती होत आहे? तर 13, 13चा 3चा हातचा 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, म्हणजे 223 ही त्यांची बेरीज येते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे? तर पहा, सर्व नैसर्गिक संख्या लिहूया.
त्याच्यानंतर मूळ संख्या किती आहेत याविषयी माहिती पाहूया. तर पहा, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ह्या झाल्या 20 नैसर्गिक संख्या. तर त्यामध्ये आपल्याला मूळ संख्या काढायच्या आहेत. मूळ संख्या किती आहेत? तर पहा, 1 ही मूळ संख्या आहे, बरोबर. 20 पैकी आता असलेल्या मूळ संख्या काढूया. 1 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, 9 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे. थोडं चुकला, 1 मिनटं, मी विषम संख्येची सांगितलेलं आहे. 9 ही मूळ संख्या नाही आहे. तर 1 2 3 5 7 11 13 17 आणि 19 म्हणजे पूर्ण 8 मूळ संख्या आहेत. पहा, 17 19 13 11 1 2 3 आणि 5 आणि 7. तर किती होतात पहा, एक विषय झालेला आहे की 1 ही मूळ संख्या आपण गृहीत धरलेली आहे. ती मूळ संख्याही नाही आणि विषम संख्या नाही आणि समसंख्याही नाही. समसंख्या विषम संख्येविषयी आहे, पण मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. त्यामुळे आपल्या 8 मूळ संख्या होतात. पहा, 2 3 4 5 11 13 17 आणि 19 एकूण 8 मूळ संख्या होतात. तर 20 पैकी 8 मूळ संख्या म्हणजे आपल्याला टक्केवारीमध्ये काढल्यानंतर 20 पैकी 8 मूळ संख्या आहेत, म्हणजे 10 मूळ संख्यांसाठी 4, 10 मूळ संख्यांसाठी नैसर्गिक संख्यांसाठी 4, तर 20 साठी 8 म्हणजे 100 पैकी 40 ह्या टक्केवारीमध्ये येतात. म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? तर मूळ संख्या पहा, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? यापैकी मूळ संख्या पहा, मूळ संख्या 9 ने 81ला भाग जातो. 81 9 ने भाग जातो. 83ला जात नाही कोणत्याच संख्येने. 85ला 5 ने जातो. 85ला 5 ने भाग जातो. तर 87ला 29 ने भाग जातो. 29 ने भाग जातो. त्यामुळे आपल्याला मूळ संख्या कोणत्याच संख्येने, म्हणजे एक आणि त्याच संख्येने सोडून कोणत्याच संख्येने भाग न जाणाऱ्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. तर 83 ही मूळ संख्या आहे. तक्त्यामध्ये पण दिलेले आहे. आता तिसरा प्रश्न, 2 मूळ संख्या यांच्या संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 2 मूळ संख्या असल्या पाहिजेत. त्यांचा गुणाकार केल्यानंतर
मिळणारी सर्वात लहान संख्या विचारले, तर आपण करून पाहूया. तर पहा, 32 ही मूळ संख्या नाही, 34 ही मूळ संख्या नाही आहे आणि 35 ही पण मूळ संख्या नाही आहे. कारण त्या संख्येला 35ला 5ने भाग जातो, 1 आणि 35 सोडून 5ने भाग 35ला जातो. तर 34ने 1ने आणि 2ने आणि 17ने असं 3 संख्येने भाग जातो. तर 32ला 1ने 2ने 4ने 8ने आणि 32ने भाग जातो, म्हणजे ती पण मूळ संख्या नाही आहे. 33 मूळ संख्या आहे, पण आपल्याला विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जर उत्तर येत असेल तर बरोबर आहे असं समजूया. मूळ संख्या, पहिली मूळ संख्या 1, 2 आहे, पण आपण 2ने आणि 3ने 2 आणि 3 चा गुणाकार किती येतो? 6 येतो. तर पहा, त्याच्यानंतरची मूळ संख्या 5 आहे. 5 गुणिले 3, 5 त्रिक 15 व्हायला लागलं, ती पण मूळ संख्या येत नाही आहे. तर पहा, उत्तर अशा प्रकारे येते 11 गुणिले 3. 11 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, बरोबर 33. म्हणजे 2 मूळ संख्यांचा गुणाकार सर्वात लहानात लहान संख्या येणारी म्हणजे 11 गुणिले 3. या प्रकारे 33 हे उत्तर येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्या 4 अभाज्य प्राईम संख्यांची बेरीज आहे. पहिल्या 4 अभाज्य म्हणजे मूळ संख्यांची बेरीज विचारली आहे. तर पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5 आणि 7 यांची बेरीज विचारली आहे. बेरीज किती येते? तर यांची बेरीज आहे 17. बघा, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, म्हणजे उत्तर आहे आपलं डी 17. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा, जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल. म्हणजे आत्ता सध्या 36,490 या संख्येतील 6 आणि 9 या अंकस्थानाची अदलाबदल, म्हणजे 6च्या जागेवर 9 आणि 9च्या जागेवर 6 जर केले तर येणाऱ्या संख्यामध्ये व आत्ता आहे या संख्येमध्ये कितीचा फरक होईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा, अंकाची अदलाबदल करून घेऊया. 39,460 वजा 36,490 यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर काय येत आहे पहा. 0, 16तून 9 गेले, खाली राहिले 7, 1 घेतलेला इथं दिला 4, 4च्या जागेवर 5 झाले, तर 4मधून 5 गेले असं होत नाही, म्हणून 14मधून 5 गेले, खाली राहिले 9. 1 घेतलेला इथं 6 मध्ये दिला, तर 9मधून 7 गेले, खाली राहिले 2. आता 3मधून 3 गेले 0, म्हणजे उत्तर येत आहे 2970. म्हणजे अंकाची अदलाबदल केल्यानंतर 2970 इतका फरक होत आहे. तर पर्याय क्रमांक आहे ए 2970. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणती संख्या ही
संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या आहे. जी संख्या मूळ संख्या नसते, म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येशिवाय त्याच संख्येने आणि एकने भाग जात असून आणखी इतर कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर त्याला संयुक्त संख्या म्हणतात. तर पहा, यामध्ये 17 ही मूळ संख्या आहे, 29 ही मूळ संख्या आहे, कारण 29, 17 आणि 97 या संख्येला त्याच संख्येशिवाय एकने आणि एकने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नसल्यामुळे त्या मूळ संख्या आहेत. तर 15 ही संयुक्त संख्या आहे. पहा, 15ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 3, 5 आणि 15 ही या संख्येने भाग जात असल्यामुळे ही संयुक्त संख्या आहे. यामुळे पर्याय क्रमांक सी आहे आपला, संयुक्त संख्या. यानंतरचा प्रश्न पाहूया. 9, 5, 0, 2 आणि 4 या अंकाचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. किमान म्हणजे कमीत कमी, लहानात लहान 5 अंकी संख्या बनते. तर पहा, आपल्याला किमान 5 अंकी संख्या बनवताना सुरुवातीला सर्वात लहानात लहान अंक घ्यावा, म्हणजे 0 सोडून त्यानंतर येणारा लहानात लहान अंक आहे 2, 2च्या नंतर 0, त्यानंतर 4, त्यानंतर 5 आणि 9. म्हणजे लहानात लहान संख्या बनवताना सर्वात लहान संख्या सुरुवातीला वापरून त्यानंतर चढत्या क्रमाने संख्या लिहिल्यानंतर आपल्याला सर्वात लहानात लहान संख्या मिळते. तर आपल्याला सर्वात लहानात लहान संख्या मिळत आहे 20,459. तर 20,459 पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. म्हणजे सर्वात लहानात लहान संख्या पर्याय बी 20,459. या प्रकारे आपण पुढील व्हिडिओमध्ये राहिलेले गणित सोडून या संख्या व संख्या प्रकार हा घटक पूर्ण करणार आहोत. तरी पुढचा व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी आणि आपला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे. यानंतरचे व्हिडिओ अशाच प्रकारे बनवून आपल्याला नवोदयविषयी माहिती पुरवली जाईल. आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.